सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई आयोजित महाराणी ताराराणी यांच्या 350व्या जन्मवर्षानिमित्त एक महानाट्य स्वराज्य रक्षणी ताराराणी। महाराष्ट्र प्रांतातच नव्हे तर अखंड भारतात हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत होते। देवळं पाडली जात होती, मंदिरं उद्ध्वस्त केली जात होती, जबरदस्तीने हिंदूंचे धर्मांतर केले जात होते। गोर, गरीब, स्त्रिया आणि लहान मुलांवर अनन्वित अत्याचार होत होते। आणि मग फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 रोजी म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 रोजी एका युगपुरुषाचा सह्याद्रीच्या कुशीत जन्म झाला आणि हिंदुस्थानाच्या क्षितिजावर हिंदवी स्वराज्याचा उदय झाला। धन्य शिवराया, धन्य महाराष्ट्र, धन्य शिवशाही, धन्य शिवराष्ट्र। हर 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 महादेव, हर 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 महादेव। प्रतापराव गुजरांना वीर मरण आल्यानंतर स्वराज्याच्या सरसेनापती पदाची जबाबदारी हंबीररावांवर आली। हलवा ग सयानो सांगा हो कुणाला, सह्याद्रीच्या सर्जाला या जगताच्या राजाला। हंबीरराव महाराज, तुम्ही खरंच भाग्यशाली आहात। आपल्या घरी सीता मातेचा जन्म झालाय। ही कन्या प्रत्यक्ष आदिशक्ती आहे। काय योगायोग पहा, संभाजी महाराजांनी आपले संबंध अधिक दृढ व्हावेत म्हणून सर सेनापती हंबीरराव यांच्या कन्येचे त्यांचे कनिष्ठ बंधू श्री राजाराम महाराजांसोबत 1684च्या दरम्यान रायगडावर लग्न लावून दिले आणि छत्रपतींचे शब्द अक्षरशः खरे झाले। संभाजी महाराजांनी कैदेतही त्यांच्या सर्व मागण्या लाथाडल्या म्हणून त्या नराधमाने नमन पहिले ताराराणीला, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। या मराठ्यांनी माझ्या छावणीवरचा कळस सुद्धा कापून दिला। अरे असले कसले हरामजादे, कुठून येतात कुठे जातात, राक्षस आहे ते राक्षस। ही भूमी साधू संतांची आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे ही। ती तुझ्यासारख्या नीच आणि कपटी माणसाला कधीच माफ करणार नाही। रायगडाची जगदंबा ही आज तुला आडवी, लेख सुनाची अखेरची तू आस आज माऊली। समजांना मुक्त कराया निर्दाळ निखळते, बाबाई निर्दाळ निखळते।